जर तुम्हाला एकाच ट्रिपमध्ये ॲग्री टुरिझम करायचंय, त्याच्यासोबतच तुम्हाला ॲडव्हेंचरस टुरिझम करायचंय आणि त्याच्या सोबतीलाच अजून एक व्हॅल्यू एडिशन तुम्हाला जंगल सफारी करायचं असेल, दिस इज द बेस्ट प्लेस टू एक्सप्लोर देन. आपण आता सध्या आलो आहेत वायाळ फार्म कृषी पर्यटन केंद्र, पौंदेवाडी, तालुका आंबेगाव आणि जिल्हा पुणे येथे. आणि सगळ्यात अगोदर मी प्रतिभा गलांडे मोरे तुमच्या सगळ्यांचं मोरेज वर्ल्ड या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. तर आपल्यासोबत आता आहेत सरांची सुरुवातीला ओळख करून घेऊया. सर, तुमचं नाव सांगा. मी रवींद्र वायाळ. मी एक कृषी पर्यटन केंद्राचा संचालक आहे. खरं ह्या कृषी पर्यटन केंद्राची डायरेक्टर माझी वाईफ स्वाती वायाळ आणि तेजल भोर ह्या दोघी जणी आहेत. सर, आपण किती वर्षापासून चालवतात हे? मागच्या वर्षीच आम्ही सुरुवात केलेली आहे. नवीन आहे? हा, नवीनच आहे. ऍक्च्युली इथे आमचा जवळजवळ 12 एकरचा हा पूर्ण कृषीचा पट्टा आहे, शेतीचा पट्टा, आणि वरती एक 10 एकरचा शेतीचा पट्टा आहे. ओके. 10 + 12 म्हणजे 22 एकरची आमची शेती आहे. बाजूला एक 150 एकरचं जंगल आहे. त्या माध्यमातून काय होतं, इथे एक कृषी पर्यटन करणे आणि बाजूला जंगल सफारी करणे. म्हणजे जंगल सफारी म्हणजे ती वॉकेबल असते. वी गो ऑन अ फूट. आम्ही टुरिस्टला एक पूर्ण 3 किलोमीटरचा राऊंड मारतो आणि त्या माध्यमातून मग त्यांना पिकॉक्स बघायला मिळतात, काही बर्ड्स बघायला मिळतात, त्याच्यातून एक चांगली फोटोग्राफी होते. हा मूळ उद्देश आहे. आणि शेती पिकाची आम्ही माहिती देतो त्यांना. शिवार फेरी घेतली जाते. शिवार फेरी करतो. तर सर, आता आपण पर्यटकांसाठी कोणत्या वेगवेगळ्या सुविधा दिलेत हे प्रत्यक्ष जाऊन सगळीकडे फिरून बघूयात. पुढे जाऊया. सर, पार्किंग एरिया कुठे? पार्किंग एरिया इथे आम्ही पार्क करतो आणि पलीकडच्या बाजूला आमचे ओके एक 10 गाड्या पार्क आम्ही करतो. ओके. हा, ह्या बाजूला आपण पार्किंग करताय आणि इथे प्रत्येक ठिकाणी किती छान झोके लावलेत बघा. कलरफुल बैलगाडी आहे आणि इकडे ही लॉन ही मेंटेन केलेला आहे. अति विहीर आहे. विहीर आम्ही प्रोटेक्टेड ठेवली की बाबा कोणी डोकवू नये त्याच्यामध्ये. राईट. लहान मुलं असतात, अपघात होऊ नये दुसरा म्हणून. एखादा नॅचरल वॉटर सोर्स आहे इथे? नॅचरल वॉटर सोर्स वरती आहे तिकडे. ओके. काय आहे सर? खाली चालत जायला लागेल. तिकडे आपण वॉटर बॉडी केलेली आहे, तिथे तळ आहे आणि तिकडून पाणी येत असतं आणि ही विहीर आहे. विहिरीला असं पाणी कंटिन्यू विहीर आहे. डीप आहे फार? 30 फूट आहे. 30 फूट आहे. इट विल बी गुड. सर, तुम्ही पर्यटकांसाठी राहण्याची सोय कशी केली आहे? ऍक्च्युली आमच्या डोम कॉटेजेस आहे. ही एक डोम कॉटेज आहे आणि इकडे एक बाजूला आहे. ओके. टोटल 2 कॉटेजेस आहेत. एका वेळेला ह्यामध्ये 4 लोक राहू शकतात, अकोमोडेट करतात. अशी 8 लोकांची ती सोय. आणि पलीकडच्या बाजूला आमचा बंगलो आहे, त्या ठिकाणी 4 असे 12 लोक राहू शकतात. सध्या आमचं एक पलीकडे हा स्विस टेंट चालू आहे, त्या ठिकाणी 3 लोक राहू शकणार आहे, अकोमोडेट होणारे. ऑन एन एव्हरेज 20 पर्यंत लोक 15 लोक मिनिमम राहू शकतात. पण 20 लोक आमच्या इथे 20 लोकांची टूर येऊन गेलेली आहे. 35 लोकांची आली. त्या ठिकाणी आपली मोठी मुलींची सैनिकी शाळा आहे, जी पिरंगुटला आहे. त्या शाळेच्या जवळजवळ 250 मुली या ठिकाणी येऊन सेलिब्रेट करून गेलेल्या आहेत. फक्त ती डे टूर होती. आणि मोठ्या प्रमाणात आता पुढच्या 28 तारखेला एक वेडिंग फंक्शन आहे मोठं. जवळजवळ 500 लोकांची आम्ही व्यवस्था केलेली आहे. आता ह्याच्या सोबतच ह्या कॉटेजेस सोबतच जर पर्यटक वाढले आणि त्यांची जर रिक्वायरमेंट असेल की आम्हाला टेंट टाकून द्या, तर आपण त्याची अरेंजमेंट करतो. टेंट्स आहेत आमचे, एक 5-6 टेंट्स आहे. एक 50 लोक तरी आम्ही अकोमोडेट करू शकतो. ही एक कॉटेज आपण आतमध्ये जाऊन बघूया. सध्या टुरिस्ट आलेले आहेत. टुरिस्ट आहेत आमचे. कसं वाटतं हे पर्यटन केंद्र? अनुष्का, त्यांना बोल. हाऊ डू यू फील अबाउट दिस टुरिझम सेंटर? खूप मस्त, आवडलं. What do you like most about this? Okay. Dome cottage. Dome shaped cottage. छान स्पेशियस कॉटेज आहे. अटॅच टॉयलेट बाथरूम विथ इलेक्ट्रिसिटी, राईट? इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर सप्लाय. सर, 24 hours वॉटर सप्लाय आहे? 24 hours वॉटर सप्लाय. इकडे या साईडला सुद्धा आम्ही असं पाथवे केलेला आहे. हा, साईडने चालण्यासाठी असं छान वॉकिंग ट्रॅक आहे. आंब्याची झाडं आणि आंबे आलेले बघा किती छान आहेत. पूर्ण साईडनी वॉकिंग ट्रॅक आहे. एक जवळजवळ ह्या 2 एक. तर आपल्या पूर्ण फार्म वरती आपण कोणती कोणती पिकं घेताय? या ठिकाणी ऊस असतो. ह्या शेतावर आम्ही ऊस घेतो, कारण ऊस हे बागायती पीक आहे.
आणि शेतकऱ्यांसाठी काही भाजीपाला वर्गीय पिकं घेतो. गहू असतो, हरभरा आहे, बाजरी फळ आहे. पिके काही अजून? फळ पिकांमध्ये आंबा आहे, चिक्कू आहे. सगळ्यात पोमोग्रेनेट जास्त पण आंबा दिसतंय इथे हां, समोर. आंबे आमचे जास्त प्रमाणात आहे. म्हणजे येस. दरवर्षी आणि किमान आंबे एवढे छान आहेत, की आपण इझिली त्याला होल्ड हो, करू हो. शकतोय आम्ही आणि टुरिस्टला ते घेऊ शकतोय. हो. तोडायला सांगतो. म्हणजे मग ते आता ॲक्चुअल सध्या फार्म पिकला नाही. एक्सपिरियन्स देताय तुम्ही येस. आता टुरिस्टलाही. सध्या तो पिकलेला नाही, पण एक 15 दिवसानंतर पिकल्यावर टुरिस्ट तोडून स्वतः ते खातात आणि ग्रेट. त्याची टेस्ट खूप छान लागते. हा केशर आंबा आहे आमचा. ओके. हापूस आणि केशरची झाडं आहेत. छान. छोटेसे रूम्स हे होतात. हां. पण लोकांना काय फ्लॉवर कल्टिव्हेशनही आहे सगळीकडे. साइड वेजने सगळीकडे फुलझाडे लावलेली आहेत छान. आहे ना? हा मल्टीपर्पज हॉल आहे. मल्टीपर्पज हॉल आहे. पर्यटकांसाठी वेगवेगळ्या इनडोअर ॲक्टिव्हिटीज इथे घेतल्या जातात आणि किती कलरफुल खूप छान पेंटिंग केलेली आहे. व्हेरी नाईस. आणि ही हॉलची कॅपॅसिटी किती आहे सर? ह्यामध्ये एक 200 ते 250 सहज लोकं बसू शकतात. आणि ओके. जेवायला सुद्धा 200-250 लोकं बसतात. ॲक्चुअली ग्रेट. डायनिंग हॉल आमचा पलीकडे आहे. अलीकडे जाऊन बघूया आपण हां. तोही. वरचे आहेत ना पाईप्स ते खराब दिसतील. हां. तुम्ही पलीकडून घेऊ शकता. हे इथे ड्रॅगन फ्रूट लावलेलं आहे आणि इकडे बघू शकता म्हशी आहेत. म्हणजे थोडंफार ॲनिमल हसबंडरी पण करतात आपण. हो. ग्रेट. हां, आपलं शेत कुठून सुरू होतंय? ही आमची ती मचाण दिसते, त्या तिथून सुरू होते. त्याच्या येस. पलीकडे एक जवळ-जवळ 1-150 एकरचं फॉरेस्ट आहे. आणि ह्या ज्यामध्ये मच्छांवरून मला वाटतंय पूर्ण ॲग्रो टुरिझमचा खूप छान व्ह्यू खूप दिसत सुंदर आहे. व्ह्यू ॲग्रो टुरिझम आहे आणि पलीकडच्या फॉरेस्टमधले विविध बर्ड्स बघायला मिळतात. शेजारीच ग्रेट. एक वॉटर बॉडी आहे. त्या वॉटर हेही आपलंच बॉडीमधले आहे सर? हे सगळी आमची शेती आहे बाजूची ओके. आणि वेगवेगळी पिकं आम्ही घेतो त्या सीझननुसार. कामगारांचे पर्यटकांना क्वार्टर्स शिवार आहे. फेरीला नेतात, शेतात शिवार फिरायला फिरायला नेतात? नेतो. इकडे स्वान्स आहेत. ते स्वान्स असे येस. फिरत असतात. वाह! ती पलीकडे मचाण आहे. हे ड्रॅगन फ्रुट्स लावलेले आहेत आम्ही पुढे इथे. हो. तर ड्रॅगन फ्रूटचा सीझन आता नाहीये. तो दिवाळीच्या ऑलमोस्ट जवळपास असतो. त्यावेळेला इथे भरपूर ड्रॅगन फ्रूट बहरलेले असतात. राइट. ते स्वॅन्स असे पाण्यामध्ये आता थोडे चाललेले आहेत. आता थोडंसं येस. पलीकडचा जो ऊन आहे, त्या उन्हामध्ये आता ते वॉटर बॉडीमध्ये स्विमिंग करण्याचा अनुभव घेतील. ग्रेट. ते स्वान्स आहेत. सर पर्यटकांना किती दिवसाचं पॅकेज असतं म्हणजे तुम्ही? ॲक्चुअली 1 दिवसाचं पॅकेज जे असतं, ते आम्ही 1700 करतो. पण जर मोठा ग्रुप असेल तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना डिस्काउंट डिस्काउंट देतो. देतात आणि आणि त्यामध्ये 2 टाईमचं फूड असतं. ओके. लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट असतो. पूर्ण चुलीवर आम्ही ते अन्न शिजवून देतो. आणि त्यामुळे त्याची व्हेज, टेस्ट वेगळी नॉन-व्हेज असते. दोन्ही ऑप्शन्स व्हेज, अवेलेबल? नॉन-व्हेज दोन्ही ऑप्शन्स आम्ही ठेवलेले आहेत. आणि आपला मेनू फिक्स असतो की आपण त्यांना नाही, विचारून मेनू फ्लेक्सिबल जास्त ठेवतो? करून व्हेज असेल तर लोकं मासवडी घेतात किंवा पनीरला प्रेफरन्स देतात. पण मासवडी हे स्थानिक फूड असल्यामुळे मासवडी, भाकरी वगैरे आम्ही देतो. आणि नॉन-व्हेजमध्ये चिकन, मटण देतो किंवा गोड्या पाण्यातले फिश आणून देतो आम्ही त्यांना. ग्रेट. तर पीपल लाइक दॅट. संध्याकाळी फायर कॅम्प असतो. आता गरमी असल्यामुळे ते नाहीये. पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये आणि बोन फायर असतं. आउटडोअर ॲक्टिव्हिटीज वगैरे काय-काय आउटडोअर घेता? आमचे ट्रॅक्टर राईड आहे हां. आणि ह्या रोडने आम्ही त्यांना ट्रॅक्टरवर नेतो किंवा बैलगाडी, लहान मुलं असतील तर बैलगाडी. ॲक्चुअली ह्या भागामध्ये पूर्ण ड्राय एरिया होता. हा ओके. पूर्ण एक 200 एकर पूर्वी पूर्ण ओसाड जमीन होती. ती ओके. सगळी आम्ही वेगवेगळ्या लोकांनी इथे येऊन डेव्हलप केली डेव्हलप केली. आणि त्या ठिकाणी कॅनल माध्यमातून पाणी आलं. आमचे तालुक्याचे आंबेगाव तालुक्याचे दिलीप वळसे पाटील असतील किंवा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील, यांच्यामुळे तालुक्याचा चांगल्या प्रमाणात विकास झाला आणि त्यामुळे या भागातील रोजगार निर्मिती झाली. लोकांना, शेतकऱ्यांना चांगला वाव मिळाला आणि मग आम्ही सुद्धा, मी ॲक्चुअली IRBमध्ये जनरल मॅनेजर आहे. पण शेती केली. मग आता शेतीला जोडधंदा म्हणून मला एक तर आवड आहे. मी टुरिझमच्या बाबतीत मी भरपूर इंडिया फिरलोय. 20-22 देश फिरलोय. त्यामुळे ग्रेट. म्हटलं इथे येऊन आपण आपलं कृषी पर्यटन डेव्हलप करूया आणि ह्या माध्यमातून किमान एक 10-15 लोकांना जरी रोजगार दिला, छान. हा एक आमचा उद्देश होता. खूप आणि चांगला विचार आहे. शहरी भागातील वेगवेगळ्या कंपन्यांमधील IT कंपनी असतील, वेगवेगळ्या कंपन्यांमधील जे यंग जनरेशन आहे, त्यांना थोडंसं आउटसाईडला येऊन निसर्गाच्या हो ना. सहवासात राहायची रुरल आवड आहे. लाईफ काय आहे किंवा रुरल लाईफ फार्म काय आहे? एक्सपिरियन्स कसा घेता येईल तर आपल्याला? तो उद्देश आमचा आहे, की शिवार फेरी करणे, ग्रेट. तिथला आजूबाजूचा फॉरेस्ट दाखवणे, बर्डिंग्स हे करणे, फोटोग्राफी करणे. लोकांना आवडतं. दे आवडतं आर एन्जॉयिंग. डेफिनेटली. आणि शनिवार, रविवार स्कूल प्रिफर ट्रिप्स करतात. पण आपल्याकडे भरपूर येतात आमच्या ना? इकडे मोठ्या प्रमाणात सगळ्यात मोठी ट्रिप आली होती ती राणी लक्ष्मीबाई सैनिकी स्कूल मुलींची शाळा आहे. त्या ओके. 250 मुली या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत. ग्रेट. तर तुम्ही हां. तुमचा वेळ दिला आणि आम्हाला खूप छान सविस्तर माहिती दिली. त्याच्यासाठी मी तुमची मनस्वी आभारी आहे.
थँक्यू सो मच मी सर. सुद्धा तुमचा आभारी आहे. निसर्ग कृषी पर्यटन केंद्रातर्फे तुम्हाला तुमच्या भविष्यातील ह्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू व्हेरी मच. आणि हा जो व्हिडिओ लोकं पाहत आहेत त्यांना मी आवर्जून सांगू इच्छिते, की नक्की ह्या पर्यटन केंद्राला भेट द्या. पुण्यापासून अगदी जवळ आहे आणि तुम्हाला एकाच ट्रिपमध्ये तुम्हाला 2 ते 3 टाइपचे टुरिझम एक्सपिरियन्स करता येतील. सो अवश्य एकदा भेट द्या. थँक